महापालिकेच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपाला आता कवितेच्या चाली लागायला सुरुवात झाल्यात। आज भाजप नेते आशिष शेलारांनी उत्स्फूर्तपणे संजय राऊतांवरती ट्विट करत कविता केली आहे। आता त्यांनी नाव तर नाही घेतलंय, मात्र कुठेतरी राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय की ही राऊतांवरतीच कविता केली गेली आहे। आणि या कवितेला मात्र मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले। कवितेमध्ये आशिष शेलार नेमकं काय म्हणाले, त्याला संदीप देशपांडे यांनी काय प्रत्युत्तर दिले हे मी सांगतोच। मात्र आता जो राजकीय कवितांचा महासंग्राम सुरू झालाय त्याला मागच्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची देखील एक पार्श्वभूमी आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच संदर्भात जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, आधी शेलार यांनी आज काय कविता केली आहे ती आधी मी तुम्हाला सांगतो। शेलार यांनी ट्विटमध्ये राऊतांचे नाव न घेता त्यांचा आजारपणाचा उल्लेख करत लिहिलंय की मी 3 महिन्यांनी पुन्हा येईन म्हणाले, 1 महिन्याच्या आतच ते परत आले। विश्वविख्यात प्रवक्त्यांना ठणठणीत पाहून आम्हालाही बरेच वाटले। त्यांचा पुन्हा सकाळचा भोंगा सुरू झाला। महाराष्ट्राचा सकाळी सकाळी चॅनल बदलण्याचा हंगाम परत आला। यांना ऐकण्यापेक्षा महाराष्ट्राची हास्य जत्रा बरी, विनोदी असली तरी ती विचारांवर नेहमीच खरी। हे बोलतात, खूप बोलतात, खूपच बोलतात। कुणाचा बाप काढतात, उखाड दियाची गर्जना करून स्वतःच्या पक्षालाच उखडून टाकतात। कुणाची अक्कल काढतात, अधिकार नसला तरी अनाहूत सल्ले देतात। महाराष्ट्राचे तुफान मनोरंजन मात्र करतात। ते म्हणे त्यांच्या पक्षाचे हुकुमाचे एक्के। विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महानगरपालिकांत पराभव पक्के। आता ही कविता राऊतांवर असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे, कारण राऊत हे रोज सकाळी 9 ते 11 दरम्यान पत्रकार परिषद घेतात आणि त्या दरम्यान नवनवे गौप्यस्फोट आणि विरोधकांवर टीका करत असतात। भाजपने नेहमीच राऊतांचे वक्तव्य हे सिरियसली घेण्यासारखे नसतात असं म्हटलंय आणि म्हणूनच त्यांना सकाळचा भोंगा म्हणत तशी त्यांच्यावर टीका ही भाजपने नेहमीच केलेली आहे। आता शेलारांनी राऊतांचं नाव न घेता कविता केली असली तरी कवितेमध्ये त्यांनी राऊतांचाच उल्लेख केलाय असं आता राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे। पण या कवितेला राऊतांनी अजून तरी उत्तर दिलेलं नसलं तरी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी 2 ओळीतच कविता लिहून शेलारांना प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे। संदीप देशपांडे यांनी कवितेत लिहिलंय, स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी पण ही आहे मुंबईला लागलेली बुरशी। नावात आहे शेलार पण हा आहे बोगस मतदानातून निवडून आलेला झोलार झोलार झोलार। आणि पुढे लिहिलंय, कविता साभार परत। आता संदीप देशपांडे यांनी अशी कवितेतून पहिल्यांदा टीका केलेली नाहीये। 30 मार्च रोजी मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतो। या दरम्यान संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर पहिल्यांदा कवितेतून टीका केली होती। ती कविता तुम्ही पहा, मग आपण सद्य परिस्थितीत नेमकं काय सुरू आहे, राऊतांच्या टीकेवर देशपांडे यांनी का टीका केली आहे, त्यांनी का प्रत्युत्तर दिलंय यावर बोलूया। लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला, बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला। मुखवटा घालून फिरतो, मुखवटा घालून फिरतो, मीच तुमचा मित्र खरा। मुखवटा घालून फिरतो, मीच तुमचा मित्र खरा, पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच बरा। स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार, स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार, पण सगळ्या मुंबईला माहिती आहे की हाच आहे मुंबईचा आशिष झोलार, आशिष झोलार, आशिष झोलार। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता ही जी 30 मार्चची कविता आहे, गुढीपाडवा मेळाव्या दरम्यान केलेली आहे संदीप देशपांडे यांनी, ती आशिष शेलार राज ठाकरेंवर सारखे टीका करायचे म्हणून सादर केली होती। पण आम्हाला महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न पडला की एकेकाळी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची चांगली मैत्री असताना यामध्ये कुठे वैर आलं म्हणून हे सगळं घडलं का? तर यावरती आम्ही आशिष शेलार यांची मुलाखत घेताना त्यांना प्रश्न देखील विचारलेला, तेव्हा त्यांनी काय म्हटलेलं ते देखील तुम्ही पहा। की राज ठाकरेंची आणि तुमची मैत्री म्हणजे हे आम्ही कायम बघत आलेलो विषय आहे। कधी जेव्हा भाजपला
अडचण वाटत असेल तेव्हा आशिष शेलार धावलेत, राज ठाकरेंची भेट घेतली आहे, राज ठाकरेंनी आशिष शेलारांचं ऐकलंय आणि असं चित्र याच्यापूर्वी बघितलं. आज एवढी मैत्रीमध्ये कटुता का दिसतीये? म्हणजे आता मैत्रीच तुटली. म्हणजे तुम्ही तर एका ठिकाणी म्हटलं की बस आता मैत्री नाही, मैत्री तुटली. इथपर्यंत कटुता का आली? काही कटुता काही नाही. निर्णय त्यांनी घेतलाय, मी हो म्हटलंय. पण असं का झालं? म्हणजे प्रश्न हाच पडतो ना की ते त्यांना ठरवावं लागेल ना. सार्वजनिक भाषणात त्यांच्याकडनं वक्तव्य आलंय, माझ्याकडनं नाही. मात्र आता संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केलेल्या कथित कवितेला उत्तर दिलंय. आता याचं कारण म्हणजे आगामी काळात दोन बंधूंची होणारी युती आणि संजय राऊत यांच्यासोबत असलेले संदीप देशपांडे यांचे वैयक्तिक संबंध, म्हणजे राजकारणापलीकडचे संबंध. मागच्या वेळी संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांनी लिहिलेलं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचतानाचा तर फोटोच ट्विटमध्ये अपलोड केलेला आणि त्याला कॅप्शन दिलेलं लपवण्यासारखं काही नाहीये. आता संदीप देशपांडे यांचे जेव्हा मनसेचे काही मेळावे असतात किंवा एखादा प्रोग्राम असतो, एखादा इव्हेंट ऑर्गनाईज केला असतो, तर तिथे संजय राऊत देखील भेट देतात. संजय राऊत जे संदीप देशपांडे आहेत त्यांच्याशी हात मिळवणी वगैरे करतात, हसतात. त्यांच्याबरोबर एक चांगला राजकारणापलीकडचा देखील त्यांच्याबरोबर संबंध आहे. एकूण काय तर आता दोन्ही पक्ष फक्त राजकीय दृष्ट्या देखील एकत्र राहिलेले नाहीयेत, तर मनाने देखील एकत्र आलेले आहेत. त्यांचे नेते देखील मनाने एकत्र आलेत आणि त्यामुळेच दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या सहकारी मित्र पक्षावर आणि नेत्यांवर कोणी काही बोललं तर त्यांना सडेतोड उत्तर देत आहेत. त्यामुळेच शिवसेनेवर किंवा शिवसेनेच्या नेत्यावर कोणी टीका केलेली मनसेला देखील खपत नसल्याचं म्हटलं जात आहे. आता तर ही फक्त सुरुवात आहे. यापुढे अजून असे कलगीतुरे रंगताना आपल्याला पाहायला मिळतील. मात्र तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर, या कवितेवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.